नमस्कार. जय जिजाऊ, जय हरी. मी प्रदीप सोळंके. मॅक्स महाराष्ट्राने एक अत्यंत महत्वाच्या विषयावर मला आपले संवाद साधण्याची संधी दिल्याबद्दल मी मॅक्स महाराष्ट्राचे आभार मानतो. बीजेपीनं 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये 400 पारचा एक उल्लेख केला होता आणि 400 पारची घोडदौड जर कोणी रोखली असेल तर अनेक राज्यापैकी महाराष्ट्र एक महत्वाचं राज्य आहे. खरं तर 2019 ते 2024 महाराष्ट्र हा राजकीय भूकंपाचा केंद्रबिंदू ठरलाय. कारण 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर बीजेपी आणि शिवसेनेची युती तुटली. पहिला भूकंप राजकीय. दुसरा अचानक पहाटेचा शपथविधी सगळ्या जगाला माहीत झाला फडणवीस साहेबांनी अजितदादा पवारांचा. तिसरा भूकंप सीएम म्हणून फडणवीस साहेबांनी 3 दिवसातच राजीनामा दिला. चौथा भूकंप झाला शिवसेना आणि काँग्रेस कधीच एकत्र येईन असं कोणाला वाटत नव्हतं. फडणवीसनं तर कधी गृहीत धरलं नव्हतं आणि महाविकास आघाडी स्थापन झाली. पुन्हा नंतर एक पाचवा भूकंप झाला की आदरणीय उद्धव ठाकरे साहेब कधी मुख्यमंत्री होतील असं कोणालाही वाटलं नव्हतं आणि त्यांची मुख्यमंत्री म्हणून निवड झाली. सहावा भूकंप झाला, कोरोना आला. सातवा भूकंप पुन्हा महाराष्ट्रात घडला, शिवसेनेमध्ये फूट घडली शिंदे साहेबांच्या माध्यमातून. त्यानंतर पुन्हा एक धक्कादायक बातमी, ज्यांनी ध्यानीनं म्हणी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी शपथविधी घेतली. त्याचबरोबर पुन्हा एक भूकंप झाला, राष्ट्रवादीत फूट झाली. पुन्हा एक भूकंप झाला, ठाकरे आणि पवार यांचे दोघांचे चिन्ह गेले. अशा प्रकारचे अनेक भूकंप होत असताना सर्वांनी गृहीत धरलं होतं 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये केंद्रामध्ये बीजेपी 400 पार होणार आणि महाराष्ट्रामध्ये 45 प्लस होणार आणि सर्वांचे एक्झिट पोलही तसे झाले होते. पण पुन्हा महाराष्ट्रामध्ये भूकंप घडला. कालच्या 4 तारखेला आपण सर्वांनी निकाल बघितला आणि महाराष्ट्रामध्ये बीजेपीचा सुपडा साफ झालेला आपल्याला पाहायला मिळाला. खरं तर मी निवडणूक झाल्यानंतर 24 मेलाच भाकीत केलं होतं फेसबुकवर की महाराष्ट्रामध्ये बीजेपी सिंगल डिजिट राहणार, 10च्या आत राहणार, अशा प्रकारचं भाकीत केलं होतं. अनेक भक्त मला हसले, अनेकांनी वेड्यात काढलं होतं आणि सर्वांनी बघितलं आज बीजेपी महाराष्ट्रामध्ये 9 वर येऊन थांबलेली आहे. तर बीजेपीचे सुपडा साफ होण्याचे अनेक कारण नियुक्त केले, पण आज एक महत्वाच्या विषयावर मी बोलणार आहे. या महाराष्ट्रामध्ये जे लोकसभेचा निकाल लागला त्याच्यामध्ये जरांगे फॅक्टर अत्यंत महत्वाचा आहे. खरं तर जरांगे फॅक्टर हे सगळ्याला कळत होतं, पण बीजेपीचे नेते मान्य करायला नव्हतं. त्यातली एक गंमत होती. त्याचं कारण सर्वांचा एक अनुभव होता की मराठा समाज एका दिशेनं वाटेने येतो आणि निवडणुकीत 12 वाटानं जातो, अशा प्रकारे सगळ्याचा समज होता आणि ते बऱ्यापैकी तसं आजपर्यंत घडतही होतं. कारण मराठा क्रांती मोर्चे झाले, 58 मोर्चे झाले, जगानं नोंद घेतली. पण मराठा क्रांती मोर्चानंतर जी निवडणूक आली त्याच्यामध्ये विशेष मराठा समाजाचा प्रभाव अशा प्रकारे आपल्याला पाहायला मिळाला नाही. त्याची कारणे अनेक आहेत. एक तर मराठा समाज मोठा आहे आणि एक नियम आहे जगाचा की जो मोठा समाज असतो तो सहजासहजी एकत्र येणं अवघड असतं. तो नियम महाराष्ट्रातल्या मराठ्याला लागू पडतो. दुसरं कारण मराठ्याच्या अनेक संघटना आहेत, मराठ्यांच्या अनेक नेते आहेत, त्यामुळे ती एकत्र येणं अवघड आहे. आणि जो कोणी मराठा समाजाचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न करेल मग त्याला फोडण्याचा प्रयत्न, त्यांना धमकी देणे, त्याच्या चौकशीचा फेरा त्याच्या मागे लावणे की तो गायक, ओबीसीच्या मताची धमकी देणे, हा नेता नॉट रिचेबल होणार, मग त्याला आमिष देणे, काही MLC, एखादी खासदारकी, एखादं महामंडळ, एखादं पक्षाचं पद किंवा मग काही खोके ओके असं काहीतरी करून त्याला फोडण्याचा प्रयत्न करणे. आणि एक महत्वाची गोष्ट होती की मराठा समाजाचे पक्षाचे जेवढे नेते हे मराठा समाजात जन्मले असल्यामुळं ते स्वतःला मराठ्याचे नेते गृहीत धरीत होते आणि त्यामुळं मराठा समाजाचं मतदान ते गृहीत धरीत होते. अशा प्रकारचे एक चित्र या महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेलं होतं. पण याच्यामध्ये अनेकांना असं गव्हासंग किडे रगडता येणार नाही आपल्याला. अनेक मराठा समाजाचे नेते, अनेक संघटनाचे नेते, त्यांनी अत्यंत इमानदारीने आयुष्यभर काम केलेले आहेत. ते बर्बाद झालेले आहेत, अगदी देशोधडी लागलेले आहेत. पण त्या नेत्याचे आभार मानावं तेवढे कमी आहेत. पण समाजानं त्यांची विशेष किंवा कुठल्या मीडियानं विशेष दखल घेतली नाही. त्यांचा प्रभाव महाराष्ट्रावर पडलेला आपल्याला पाहायला मिळत नव्हता. आणि एकंदरीत महाराष्ट्रातल्या मराठ्यामध्ये एक नैराश्य आलेलं आपल्याला, राजकीय नैराश्य म्हणून आपण त्याला आलेलं पाहायला मिळत होतं. आणि अशा वेळेस मराठा समाज एका अशा नेत्याच्या शोधात होता जो निस्वार्थी असावा आणि सर्व समाजाला एकत्र घेऊन चालणारा असावा. आणि अशा शोधात असताना महाराष्ट्राला एक पर्याय
मनोज जरांगे पाटील यांच्या रूपानं तो पर्याय सापडला. खरं तर हा नेता काय अचानक उगवलेला नाहीये. मी अनेक वर्षापासून त्यांना ओळखतो, अनेक वर्षापासून त्यांच्यासोबत काम करतो. गेली 20 वर्ष मराठा योद्धा मनोज जरांगे पाटीलनी मराठा आरक्षण या विषयावर सतत सातत्य ठेवलेलं आहे. आणि मराठा आरक्षण हा विषय, हा एकमेव विषय त्यांनी आयुष्यभर हाती घेतलेला आहे. आणि त्यामुळं ज्या सुप्रीम कोर्टाचा निकाल आला त्यावेळेस सुद्धा त्यांनी हा विषय सोडला नव्हता. मग या मराठा आरक्षण प्रसंगी ते कधी शहागडच्या पुलावर उपोषणाला बसले, पण समाजाला जगभर माहीत झालं नाही. त्यांनी कधी जल समाधीचा निर्णय घेतला, कधी अगोदरही त्याच्या अगोदर ते मुंबईला मराठा आरक्षणाविषयी पायी पायी गेलेले आहेत. अनेक उपोषण त्यांनी केले. मग शास्त्र पिंपळगावचं उपोषण असं, खरं तर तेच प्रचंड गाजलं होतं, पण कोरोनामुळं ते दुर्लक्षित झालं. पण त्याचबरोबर भांबिरीचं उपोषण आहे, वडी काळ्याचं उपोषण आहे, हे समाजाला माहित नव्हतं. याच्यामुळे बरेच पूर्तताही झाल्या. मराठा आरक्षणाप्रश्नी जे लोक शहीद झाले त्यांच्या नोकऱ्या, त्यांच्या कुटुंबियांना किंवा त्याला आर्थिक मदत मिळणे जरांगे पाटलामुळे झालेलं आहे. पण आंतरवाली सराटीचं जे उपोषण आहे तेही कधी प्रसिद्ध झालं? ज्यावेळेस लाठी आला आणि गोळीबार झाला त्यावेळेस इकडे जगाचं लक्ष वेधलं गेलं. आणि मग मराठा योद्धा जरांगे पाटील सगळ्या समाजाला माहीत झाले. त्यातले त्यात पुन्हा कधी फेमस झाले? ज्यावेळेस एखादा मंत्री, एखादा नेता त्याच्या कानात बोलण्याचा प्रयत्न करायचा तर ते म्हणायचे कानात बोलायचं नाही, जे बोलायचे समाजासमोर बोलायचं. आणि समोर सतत कॅमेरे लावलेले, जे असं ते लाईव्ह असेल, कुठतरी कोपऱ्यात चला बाजूला बसू, गुप्त बैठक घेऊ, ह्या भानगडीत ते पडत नव्हते आणि लोकांना ते प्रचंड आवडले. आणि मग शिंदे साहेब आले, त्याच्यात मुख्यमंत्री तिथे येतात, अनेक मोठे मोठे नेते, एक नेता नाही अपवाद सोडले तर तिथं आंतरवाली सराटीला आले. आणि मग जरा आश्चर्यच वाटलं लोकांना की असं आंतरवाली सराटी, छोटं गाव, जालना जिल्ह्यात अंबड तालुक्यात, जे नकाशातही कधी सापडत नाही, तिथं बसून हा पठ्ठ्या काम करतो. आम्ही जरांगे पाटलांना म्हणायचो, अहो आंदोलन कुठे झालं पाहिजे, मुंबईत झालं पाहिजे, मंत्रालयापुढे झालं पाहिजे, इकडे काय खेड्यात बसता. ते म्हणायचे आपला समाज खेड्यात आहे आणि आपली ताकद खेड्यात आहे, तर आपलं आंदोलन खेड्यात झालं पाहिजे. आणि एक दिवस या महाराष्ट्राचे सर्व नेते आणि मुख्यमंत्री आपल्या आंदोलनाची दखल घेतील आणि तसंच घडलेलं आपल्याला पाहायला मिळालं. आणि मग मुख्यमंत्री आले, त्यांनी उपोषण सोडलं. त्यानंतर तुम्हाला माहिती अनेक दौरे महाराष्ट्रभर झाले. पहिला दौरा झाला आणि घोषणा केली की आंतरवाली सराटीला एक सभा घ्यायची. आणि भूतोन भविष्यात चमत्कार घडला. 1.5 कोटी समाज आंतरवाली सराटी शोधित आला. स्वतःच्या पैशानं आलं, स्वतःचं डिझेल गाळून, स्वतःच्या गाड्यानं, स्वतःच्या भाकरी बांधून, स्वतःचं पाणी घेऊन. आंतरवाली सराटी कुठं सापडत नाही, सभा कुठं सापडत नाही. अगदी 5-5, 6-6 तास कार्यक्रम झाल्यावर सभा, ट्रॅफिक जाम, हे महाराष्ट्रानं सगळं पाहिलं. आणि 14 ऑक्टोबरलाच मराठ्याचा नेता कोण, तर मनोज जरांगे पाटील याच्यावर शिक्कामोर्तब झालं. त्यानंतर महाराष्ट्र दौरे 6 झाले, अजूनही त्यांचे दौरे सुरू आहेत. मला अभिमानानं सांगा वाटतं की महाराष्ट्राच्या 6 दौऱ्याची जिम्मेदारी जरांगे पाटलांना माझ्यावर सोपवली होती. आणि ते अत्यंत निस्वार्थपणे कुठल्याही पक्षाचा, गटाचा शिक्का न लागू देता ते 6 दौरे, जवळपास 200 सभा यशस्वी करू शकलो आणि खारीचा वाटा उचलला, याचा मला प्रचंड अभिमान आहे. आता जरांगे पाटलावर समाजाने विश्वास का ठेवला? जो समाज एकत्र यायचा पण राजकारणामध्ये तो 12 वाटाने जायचा, मग हा समाज का विश्वास ठेवला जरांगे पाटलांनी? त्याची कारण आहेत. नंबर 1, लाठी हल्ला झाला, गोळीबार झाला, जरांगे पाटील डगमगले नाही, समाजाला फार आवडलं. नंबर 2, 20 वर्ष जरांगे पाटलांनी राजकारण, मराठा आरक्षणावर सतत सातत्य ठेवलं, ही गोष्ट समाजाला भावली. नंबर 3, मोठमोठे नेते भेटीला येत होते, पण जरांगे पाटील त्यांच्या दबावाखाली आलेले कधीच समाजानं पाहिले नाही, ही लोकांना भावलं. त्या अत्यंत महत्वाची गोष्ट, जरांगे पाटील एका 2 रूमच्या घरामध्ये राहतात, एका ऊसतोड कामगाराचा नेता आहे, अशा ऊसतोड कामगाराचा पोरगा आहे, अशा एका आर्थिक दृष्ट्या अत्यंत हलाखीची परिस्थिती असणाऱ्या समाजाच्या नेत्याला फोडणं काय अवघड होतं. पण ते कुठल्याही आमिषाला, कुठल्याही कसल्या प्रलोभनाला बळी पडले नाही, हेही महाराष्ट्राला अत्यंत भावलं. त्याचबरोबर गृहमंत्र्याला ज्यांनी 2 पक्ष फोडले, अत्यंत एक दबाव महाराष्ट्रावर दबदबा निर्माण झाला होता, त्या फडणवीस साहेबाला सुद्धा त्यांनी थेट अंगावर घेतलं आणि त्यामुळं तेही समाजाला फार आवडलं. आणि अजून एक महत्वाची गोष्ट, साधं राहणीमान, साधी बोली भाषा, इंग्रजी समजत नाही, हिंदी नीट बोलता येत नाही. खरं तर हेही दोष, पण ते समाजाला आवडलं, हा गुण आहे. जसं महात्मा गांधींचं अक्षर खराब होतं, महात्मा गांधीला भाषण प्रभावी नव्हतं, तरी पण गांधीला जगानं मान्य केलं, तसं जरांगे पाटील एक सर्वसामान्य किरकोळ एसटीचा कार्यकर्ता,
पण समाजाला त्यांची साधी बोली भाषा ही अत्यंत प्रभावी ठरलं. आणि एक महत्वाची नोंद मला सांगा वाटते, खरं तर लोकसभा लढवा असा सर्व कार्यकर्त्याचा बराच आग्रह होता, पण त्यांनी संयम ठेवला आणि लोकसभा आपल्याला निवडणूक लढवायची नाही आणि लोकसभेपासून आपण दूर राहू असा त्यांनी निर्णय घेतला. परंतु त्यांनी एक गोष्ट सांगितली की कोणाला विरोध, ज्यांनी आपल्यावर लाठी हल्ला केला, ज्यांनी माय मावल्याचं रक्त सांडलं, ज्यांनी आपल्यावर गोळीबार केला, ज्यांनी आपल्या सगळ्या सोयऱ्याला आरक्षणाला विरोध केला त्यांना पाडा. कोणत्याही पक्षाचं नाव घेतलं नाही आणि कोणाला मतदान करा हे तर अजिबातच सांगितलं नाही. थोडक्यात कोणत्याही पक्षाला विरोध केला नाही, कोणत्याही पक्षाचा प्रचार केला नाही, तरी मरण जरांगे फॅक्टर चालला. ही एक अत्यंत महत्वाचं वैशिष्ट्य आहे. माझा एक अनुभव सांगतो. एक मोठी सभा होती, जरांगे पाटील यायच्या अगोदर आयोजकांनी मला बोलायला सांगितलं आणि मी श्रोत्यांना प्रश्न विचारला की जरांगे पाटलांनी कोणाला पाडा सांगितलं का? लोक म्हणजे अजिबात सांगितलं नाही. पण तुम्हाला समजलं कोणाला पाडायचं? सगळ्यांनी हात वर सांगितलं, आम्हाला बरोबर कळलं कोणाला पाडायचं. पण मी पुन्हा प्रश्न विचारला, कोणाला मतदान करा जरांगे पाटलांनी सांगितलं का? लोक म्हणजे अजिबात सांगितलं नाही. तुम्हाला कळलं कोणाला मतदान करायचं? सगळे लोक म्हणजे आम्हाला हातवरी करून आम्हाला कळलं. म्हणजे एक प्रकारचा अंडर करंट होता आणि तो अंडर करंट या लोकसभा निवडणुकीत अत्यंत प्रभावी ठरला आणि त्यामुळे बीजेपीचा सुपडा साफ झाला. मराठा समाज एका वाटेनेतून 12 वाटेने राजकारण जातो, ही जी अंधश्रद्धा होती जरांगे पाटलांनी मोडून काढली आणि जगातलं आश्चर्य जरांगे पाटलामुळं मराठा समाज या लोकसभा निवडणुकीत बऱ्यापैकी एकत्र आला. कोणत्याही मराठा नेत्यानं, मराठा समाजाच्या कार्यकर्त्यानं जरांगे पाटलाला विरोध केला नाही. या निवडणुकीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणावं लागेल. म्हणून जरांगे पाटील अत्यंत प्रभावी या बाबतीत ठरलेले आहेत. एक महत्वाची अजून गोष्ट मी सांगू इच्छितो की सगळ्याला वाटायचं जरांगे पाटील कोणातरी समाजाचे विरोधक आहेत, पण ज्यावेळेस मराठा नेत्यालाच गावगाव अडवलं गेलं त्यावेळेस अनेकांना आश्चर्य वाटलं. हे जरांगे पाटलाचं आंदोलन कोण्या जाती धर्माच्या विरोधात नाही, हे प्रस्थापिताच्या विरोधात आहेत आणि त्यातल्या मराठ्यांची प्रस्थापित नेत्याला सुद्धा यांचा कडाडून विरोध आहे हे सर्व समाजाला भावलं. त्यामुळं जे लोक बीजेपीला विरोध करू इच्छित होते पण धाडस करीत नव्हते ते खुलेआमपणे या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानामध्ये बीजेपीच्या विरोधात गेले आणि जरांगे फॅक्टर चालला. उदाहरण द्यायचं झालं तर मुस्लिम समाजावर अत्यंत टीका बीजेपीने केली, त्यांचा अत्यंत द्वेष करीत होते. आता खर तर ठाकरे साहेबांनी प्रचंड विरोध केलेला आहे मुस्लिमांना, हिरवे साप पाकडे बेदास बोलत होते. परंतु या निवडणुकीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या सेनेला असे पूर्वी बोललेला असताना सुद्धा ते दुर्लक्ष करून या बीजेपीला संपवायचे म्हणून मुस्लिमांनी कचाकच मशालीचे बटन दाबलेलं आपल्याला पाहायला मिळते. एका दलित समाजाला ज्यांच्या घरात नाही पीठ त्याला कशाला पाहिजे विद्यापीठ अशा घोषणा ठाकरे साहेब करीत होते. पण या निवडणुकीमध्ये ही बीजेपी 400 पार झाली तर संविधान बदलणार आहे हे जे लाट एक चर्चा समाजामध्ये झाली आणि त्यामुळं ज्या उद्धव ठाकरे साहेबांची मशाल आहे त्यांना सुद्धा अगदी बहुजन वंचित आघाडीकडे दुर्लक्ष करून अनेक दलित समाजाच्या कार्यकर्त्यांनी मतदारांनी हे मशालाचं बटन आपल्या दाबलेला पाहायला मिळतं. अजून एक महत्वाची नोंद, यावेळेस मराठा बीजेपीचे नेते बऱ्यापैकी निष्क्रिय राहिले, कारण गावगाव त्यांचा अगदी अडवायला लागले, त्यांना विरोध व्हायला लागला, त्यांचे व्हिडिओ क्लिप यायला लागल्या, त्यांचा प्रचंड अपमान व्हायला लागला. मग मराठा नेत्यांनी काय केलं, बीजेपीची जिथं सभा आहे त्या सभेत स्टेजवर जायचं, लय झालं तर भाषण करायचं, तुमच्या सोबत सांगायचं, पण ते गावगाव फिरले नाही, उघडपणे फिरले नाही. हा, त्यांनी फोन पिन केले असतील, कार्यकर्त्या सांगण्याचा प्रयत्न केला असेल, पण बऱ्यापैकी ते विशेषतः मराठवाड्यात तर उघडपणे फिरण्याचं बीजेपीच्या मराठा नेत्यानं धाडस केलेलं मला तरी पाहायला मिळालं नाही. आणि जरांगे पाटलांनी आदेश दिला होता की मराठा समाजाने कोणाच्याही सभेला जायचं नाही. परिणामी बीजेपीच्या सभा घेताना त्यांच्या नाके न आले, त्यांच्या सभा घेताना अक्षरशः लोक कसे नेले त्यांनाच माहित. आणि महाविकास आघाडीचा जे फायदा असा झाला की ते जास्त सभा घेण्याच्या भानगडीत पडले नाही, त्यांचा प्रचाराचाही खर्च वाचला. अहो, गावगाव काही काही जागेवर तर महाविकास आघाडीचे एजंट नव्हते तरी लोकांनी अगदी स्वतःचा उमेदवार आहे असं गृहीत धरून मतदान केलं. खरं तर अनेक कारण होते, ईडीचा वापर असेल, महागाई असेल, बीजेपीनं पक्ष फोडले, मोदी सरकारना मोदी सरकार म्हणणं, म्हणजे भारत सरकार केंद्र सरकार म्हणण्याची मोदी सरकार म्हणणं, मोदी की गॅरंटी
म्हणजे व्यक्ती केंद्रित प्रचार करणं आणि 10 वर्ष सत्तेत होतं. सत्तेत 10 वर्ष असले की त्याला समाजाविरोध असतं तेही कारण असतं. आणि पर्याय लोक म्हणत होते. आणि गांधींनी जो भारत जोडो अभियान काढलं, विशेषतः राहुल गांधींनी, आणि ते पावसात भिजले, बर्फात हिंडले, गावात फिरले आणि त्यांनी धाडस दाखविलं. अगदी सावरकरच्या प्रकरणात तर मैं सावरकर नाही गांधी हो माफी नाही मागूंगा, हे लोकांना अत्यंत पटलं. आरक्षणावर सीधा त्यांनी प्रहार केला. आणि मग एक अजून एक गंमत आहे, भारतामध्ये ज्यावेळेस लोकशाहीला धोका होईल, संविधानाला धोका होईल, त्यावेळेस एक राजकीय शहाणपण निर्माण होतं आणि लोक सत्तेच्या त्या जे कोणी असेल हुकुमशाह होण्याचा प्रयत्न करतो त्याच्या विरोधात जातात. इंदिरा गांधीच्या वेळेस समाजानं पाहिलं, जनता दलाने अतिदल केल्यानंतर त्यांनाही दाखवून समाजानं माती केलेली पाहिली होती. तसंच हुकुमशाह होण्याचा प्रयत्न मोदी साहेब करत आहेत हे जनतेच्या लक्षात आलं आणि या सगळ्याला पर्याय सापडत नव्हता. महाराष्ट्रामध्ये जरांगे फॅक्टरमुळं हे सगळे लोक एकत्र आले आणि उघडपणे बीजेपीच्या विरोधात गेलेले आपल्याला पाहायला मिळतं. परिणामी महाराष्ट्रामध्ये जी बीजेपी 45+ 45+च्या घोषणा करीत होती त्यांना 10च्या आत यावं लागलं, 9वर थांबावं लागलं. आणि एक महत्वाचं, आजपर्यंत कुणीही मी मराठा समाजामुळे निवडून आलो म्हणतच नव्हतं. मराठ्यामुळे निवडून आलो, मराठी मतदान करीत होते का नाही मराठ्यालाच प्रश्न पडत होता. मी याच्यामुळे निवडून आलो, त्याच्यामुळे निवडून आलो. यावेळेस मराठ्यामुळे निवडून आलो असं म्हणायची नेत्यावर वेळ आलेली आहे. कारण त्याचं उदाहरण देतो मी. आता बीडचा निकाल लागला आणि तिथले उमेदवार जे आहेत महाविकास आघाडीचे बजरंग सोनवणे, हे निवडून आल्यानंतर घरी न जाता अगोदर रात्री 2-2:30 ला काहीतरी जरांगे पाटलाला आले, त्यांचे आभार मानले आणि मग घरी गेले. म्हणजे अशा प्रकारे या महाराष्ट्रामध्ये मराठ्यांच्या नेत्याचा, मराठ्याच्या सर्वसामान्य मतदानाचा दबदबा निर्माण करण्यात जरांगे पाटील यशस्वी झाले आहेत. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करावं तेवढं कमीच आहे. याचा अर्थ असा नाही की जरांगे पाटील युतीच्या विरोधात आहेत आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आहेत, असं अजिबात नाही. ते म्हणतायत यांनी आपल्याला पिढ्या अन्याय केलेला आहे, यांनी आरक्षण, महाविकास आघाडी सुद्धा यांनी पक्षाने आरक्षण मिळवून दिलेलं नाही. पण सध्या नंबर 1 शत्रू हे होते, यांनी आपल्याला गोळीबार केला, यांनी आपली दखल घेतली नाही, यांनी आपल्याला फसवलं, म्हणून यांना धडा सकवा. याचा अर्थ एवढाच आहे की सध्या यांना पाडायचं म्हणून हे निवडून आलेले आहेत. पण यांनी लक्षात ठेवावं की महायुती सध्या जात्यात होती, महाविकास आघाडी सुपात आहे. यांनी लक्षात ठेवावं. कारण आरक्षणाचा प्रश्न मिटला नाही तर जरांगे पाटलांनी घोषणा केली आहे की महाराष्ट्रातल्या विधानसभेला 2024च्या 288 जागा मी लढणार आहे. याचा अर्थ एवढंच मी सांगेन की 2024ची लोकसभा निवडणूक हा ट्रेलर होता. 2024ची विधानसभा निवडणूक पिक्चर अभी बाकी आहे. म्हणून जरांगे पाटलाजवळ सगळ्या जगाचं लक्ष आज केंद्रित झालेलं आहे. जरांगे पाटील आज महाराष्ट्राच्या सर्वसामान्य मराठ्यांचेच नव्हे, सर्वसामान्य समाजाचे, शेतकऱ्याचे, कष्टकऱ्याचे नेते झालेले आहेत. त्यांच्या वर्तनानं त्यांनी सिद्ध केलेलं आहे. म्हणून महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीमध्ये अनेक कारणामध्ये अत्यंत महत्वाचं कारण काय होतं तर जरांगे फॅक्टर होतं. हे सगळ्यांनी आता मान्य केलेलं आहे. धन्यवाद.